श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत मेष राशीच्या जातकांना जानेवारी 2026 हे नूतन वर्षातील प्रथम महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, वास्तू आणि वाहन खरेदीचे योग, त्याचबरोबर नवीन नोकरी प्राप्त होणारे योग कशा पद्धतीने असणार आहेत. कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती, आर्थिक स्थिरता प्राप्त होईल का, हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. या संपूर्ण महिनाभरामध्ये 4 ग्रहांचं केंद्रस्थानातनं गोचर होतंय. ते तुमच्यासाठी किती लाभदायक आहे ते सुद्धा आपण याच माहितीतनं समजून घेत आहोत. मग अत्यंत महत्वपूर्ण आणि श्रेष्ठ व्हिडिओ आजचा असणार आहे. संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची मेष रास आहे. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने तुमच्या राशीचा स्वभाव आणि त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर मेष राशी तापट, करारी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यक्षम असणारी अशी रास आहे. परंतु 7.5 ही तुम्हाला सुरू आहे. शनी महाराजांच्या कृपाछत्र छायेखाली तुम्ही जात आहात. म्हणून काही अंशी आळशीपणा, आजचं काम उद्यावर ढकलणं, या काही गोष्टी जीवनात घडतायत. पण यातनं बाहेर तुम्ही निश्चित पडू शकता, कारण यासाठी तुम्हाला आत्मिक बळ देणारे प्रथम भावाचे अधिपती मंगळदेव केंद्रातनं गोचर करणार आहेत. केंद्रस्थान अर्थात दशम स्थानातनं गोचर करणार आहेत. तुम्ही तुमचं काम जे पुढे ढकललं होतं, पुढच्या महिन्यात करू, अगदी नंतर करू, असे काहीसे विचार ठेवले होते, आत्मविश्वासाने ती सगळी कार्य तुम्ही या महिन्यामध्ये हाती घेणार आहात. आणि हा अत्यंत महत्वपूर्ण शुभ काळ तुम्हाला दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर काही मोठी खरेदी करायची होती, एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचा होता, एखादी मीटिंग प्लॅन करायची होती ज्या माध्यमातून तुम्ही डील करणार होता, या सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत शुभ दुसरा आठवडा असणार आहे. आणि त्याचबरोबर तिसरा आणि चौथा आठवडा असणार आहे. मग तुम्हाला याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला आता वेळ मर्यादा समजलेली आहे. 12 तारखेनंतर महत्वपूर्ण कार्य हाती घेणं तुमची जबाबदारी राहू शकेल. याचबरोबर धनस्थानाकडे जाऊयात. धनस्थान कुटुंबाचं सौख्यही देतं आणि त्याचबरोबर तुम्हाला संचय करायला शिकवतं. धनस्थानाचे अधिपती शुक्रदेव होतात, कारण या ठिकाणी वृषभ रास येते. शुक्रदेवांचं गोचर दशमातनं होतं. म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती व्यापारामध्ये. मोठ्या प्रमाणात व्यापारामध्ये गुंतवणुकी करा. त्या माध्यमातून व्यापारही मोठा होईल आणि तुमच्या योग्य पद्धतीने इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे तुमच्या कामाला गती मिळेल. अर्थात हा संपूर्ण महिना व्यापारी वर्गासाठी श्रेष्ठ ठरेल गुंतवणुकीसाठी. त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्य प्रदान होऊ शकेल. काही अंशी वडिलांसोबत मतभेद होते. एखाद्या प्रॉपर्टी संदर्भातलं काम जे वडिलोपार्जित होतं ते मार्गी लागत नव्हतं, या महिन्यात ते निश्चित लागू शकतं. यासाठी प्रथम तुमच्या दशमस्थानाचे अधिपती शनी महाराज यांचं गोचर 12व्या घरातनं असणं हे प्रमुख कारण. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची तिसरी दृष्टी धनस्थानावर येणं हे दुसरं कारण. आणि याच बरोबर तुमचे द्वितीय स्थानाचे अधिपती दशमातनं गोचर करणं मंगळयुक्त. म्हणून वडिलोपार्जित एखाद्या प्रॉपर्टी संदर्भातलं काम आता हाती घ्या, ते निश्चित मार्गी लागू शकेल. राशीपत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊयात. तिसरं घर परिश्रम दर्शवतं. तृतीय स्थानाचे अधिपती बुधदेव होतात. बुधदेवांचं कार्यकत्व काय, की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी परिश्रमाने त्या गोष्टीला न्याय देणं. आणि तेच कार्य बुधदेव स्वतःच्या मित्र राशीमध्ये गेल्यामुळे देणार आहेत. मकर राशीतनं बुधदेवांचं 14 तारखेनंतर गोचर होईल. निश्चित तुम्हाला दुसरा पंधरवडा अतिशय श्रेष्ठ ठरेल परिश्रमासाठी. अधिक परिश्रम तुमच्याकडनं होतील. एखाद्या प्रॉपर्टी संदर्भातलं काम मार्गी लावून देण्यासाठी होईल. त्याचबरोबर त्यासाठी तुमचे जे काही प्रयत्न होते, खूप अथक प्रयत्न झाले होते एखाद्या कामासाठी, त्या प्रयत्नातनं तुम्हाला यश, कीर्ती, लाभ, मान सन्मान प्राप्त करून देतील. म्हणजेच बुधदेव किती श्रेष्ठ फळ तुम्हाला देऊ शकतील हे समजून आलं असेल. विशेष म्हणजे याच ठिकाणी 5 डिसेंबर पासून गुरुदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे आणि 1 महिना तब्बल आपण म्हणू गुरुदेव त्या ठिकाणी आले. त्यामुळे गुरुदेवांचं हे गोचर 11 मार्च पर्यंत असणार आहे. म्हणजे संपूर्ण जानेवारी महिना गुरुदेव तुमच्या परिश्रमातनं यश, कीर्ती तुम्हाला प्राप्त करून देतील. जी अस्थिरता होती, नियोजन लागत नव्हतं, ते आता लागू शकतं. राशीपत्रिकेतील चतुर्थ भावाकडे जाऊयात. चौथं घर कशाचं आहे? चौथं घर वास्तू आणि वाहन सुखाचं आहे. वास्तू खरेदी करायची होती पण घेणं होत नव्हतं, अनंत अडचणी होत्या. या ठिकाणी कर्क रास येते. गुरुदेवांचं गोचर 12व्या घरातनं अर्थात तृतीय भावातनं होतंय. गुरुदेव आणि तुमच्या चतुर्थ स्थानाचे अधिपती चंद्रदेव हे तुम्हाला आता सक्षम करतील,
आर्थिक नियोजन लावून देतील, योग्य ठिकाणी तुमची प्रॉपर्टी खरेदीचे योग आणतील, असे श्रेष्ठ कालावधी आपण म्हणू तो असणार आहे या संपूर्ण महिनाभराचा. त्यामुळे ज्यांना वास्तू खरेदी करायची, वाहन खरेदी करायची, गुंतवणूक करून ठेवायची आहे, निश्चित करा, तुमच्यासाठी सुंदर कालावधी आहे. वाहन खरेदी करताना थोडीशी द्विधा मनस्थिती नक्कीच होऊ शकते. कारण म्हणजे पंचम स्थानातील केतुदेवांची 12वी दृष्टी चतुर्थ भावावर येते. त्यामुळे चतुर्थ स्थानातील दृष्टीमुळे केतुदेव तुम्हाला अडथळे अडचणी नक्कीच आणू शकतात, पण तुम्ही त्यातनं मार्ग काढू शकता. यासाठी आपण काही उपाय व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत. राशीपत्रिकेतील पंचम स्थान अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे हे आपलं, कारण या स्थानावरून आपला स्वभाव जसा समजतो तसेच आपल्याला शिक्षणातील आणि संतती संदर्भातील योग सुद्धा समजतात. ज्यांना संततीसाठी प्लॅनिंग करायचंय राशीपत्रिकेनुसार निश्चित करू शकता, कारण तुमच्या राशीपत्रिकेनुसार सप्तम स्थानावरती गुरुदेवांचं दृष्टी आहे, पंचम दृष्टी गुरुदेवांची आहे. त्यामुळे एकमेकांची साथ सोबत प्रणयाचे संकेत उत्तम आणतील आणि पंचम भावातील केतुदेव थोड्याफार प्रमाणात तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट घेण्यास प्रवृत्त करतील. म्हणजेच या संपूर्ण कालावधीमध्ये, महिनाभराच्या कालावधीमध्ये संतान सुखासाठी मात्र उत्तम योग आहेत. परंतु संतती प्लॅनिंग करायची असेल तर मात्र तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक ठरेल. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर रविदेवांचं गोचर महत्वपूर्ण ठरेल, कारण मकर राशीमधनं जेव्हा रविदेव गोचर करतात, अर्थात जानेवारी महिन्यामध्ये, मग रविदेवांचं गोचर हे मकर राशीत नसतं. त्यामुळे जेव्हा ते कर्मातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला अभ्यासामध्ये सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून देतात. केतुदेवांमुळे ते तुम्हाला मिळतंय, परंतु रविदेवांच्या कृपेने तुम्हाला त्या अभ्यासातली सातत्य मिळेल. त्या कामातनं, त्या अभ्यासातनं तुम्हाला करिअरसाठी एक योग्य संधी प्राप्त होईल. राशीपत्रिकेनुसार माहिती घेतोय, त्यामुळे कॉमर्स किंवा सायन्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला या संपूर्ण महिनाभरामध्ये उत्तम कालावधी आहे. तसेच तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करून देण्यासाठी सुद्धा रविदेव कर्मनिष्ठ करतील. मला हे करायचंय, मला हा अभ्यास पूर्ण संपादन करून घ्यायचा आहे, हा ध्येय निश्चित करून देण्याचं, एक गोल सिद्ध करून देण्याचं कार्य रविदेवांच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे अभ्यासाला लागायचं आहे मनापासून आणि उत्तमरित्या अभ्यास करायचा आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. राशीपत्रिकेतील षष्ठ भावाकडे जाऊयात. या ठिकाणी बुधदेवांची रास आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बुधदेव कर्मातनं गोचर करतात. तृत ग्रहांचे योग होतात, त्यावेळेस ते ग्रह तुम्हाला अशुभ फळे कमी देत असतात, कारण शुभ ग्रहांच्या युतीमध्ये बुधदेव गोचर करतात. तसे पापग्रह सुद्धा युतीमध्ये आहेतच. रविदेव आणि मंगळदेव हे पापग्रह किंवा क्रूर ग्रह म्हणून ओळखले जातात, तर यांच्या सोबत बुधदेव आहेत. त्यामुळे कामामध्ये कलिग्स मंडळींच्या सोबत मतभेद होणं साहजिक आहे, परंतु मोठ्या प्रमाणातील कुयोग निश्चित नाहीयेत. वगैरे जोडदाराच्या सुखाचा आहे, प्रणयाचा आहे. या ठिकाणी शुक्रदेवांची रास येते. शुक्रदेव तुमच्या जन्मलग्न कुंडलीतील दशमातनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुमच्या पतीच्या करिअर निमित्त, त्यांच्या शिक्षणानिमित्त किंवा त्यांच्या दैनंदिनीमधील काही अडचणी निमित्त तुम्हाला सातत्याने व्यस्त करतात, चिंता काळजीमध्ये तुम्हाला व्यस्त करत असतात. हे फळ मिळू नये, तुमच्या जीवनातील उत्कर्ष प्रगतीचा काळ लवकर दिसून यावा, त्या प्रगतीमध्ये किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये तुम्हाला सहभागी होता यावं, यासाठी 12 जानेवारी नंतरचा कालावधी अतिशय श्रेष्ठ आहे. 12 जानेवारी नंतर त्यांच्या जीवनामध्ये चांगला कालावधी येईल, त्यांना महत्वपूर्ण कार्यामध्ये यश मिळेल आणि त्यामुळे तुमचं नातं सुधारू लागेल. म्हणजेच गुरुदेवांची दृष्टी, पंचमस दृष्टी ज्यावेळेस सप्तमावर येईल त्यावेळेस प्रणय उत्तम होतो, एकमेकांची साथ सोबत चांगली मिळते, एकमेकांना तुम्ही वेळ देऊ शकता. त्यामुळे जोडदाराचं सौख्य तुम्हाला उत्तमरित्या या महिन्यात मिळू शकेल. भाग्योदय निश्चित या महिन्यात घडणार आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे गुरुदेवांची सप्तम दृष्टी. दुसरं कारण म्हणजे केतुदेवांची पंचम दृष्टी. या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास आणि विशेष म्हणजे दशम स्थानातनं रविदेव आणि मंगळदेवांची युती तुम्हाला नवीन नोकरीची संधी उपलब्ध करून देतील. मिलिटरी, पोलीस, अग्निशामक दल या संदर्भातील कामे करणारा वर्ग, पोलीस खात्यात नोकरी करणारा वर्ग, या सगळ्यांसाठी महत्वपूर्ण आणि विशेष कार्य करून दाखवण्याची तयारी तुम्हाला ठेवायची आहे. तुमचं काम वाढणार आहे, वर्कलोड वाढणार आहे. गव्हर्नमेंट खात्यामध्ये कुठल्याही पदावर तुम्ही नोकरी करताय, तुम्हाला सुद्धा या महिन्यामध्ये कामाचा ताणतणाव जाणवू शकणार आहे. अधिक कार्यक्षम तुम्हाला रविदेव, मंगळदेव करतील दशम स्थानात आल्यामुळे, आणि त्याचबरोबर गुरुदेवांची नवम दृष्टी आल्यामुळे तुम्ही या ठिकाणी काम करण्यासाठी प्रयत्न करताय, नोकरीसाठी प्रयत्न करताय, तर त्याचमध्ये यश मिळवून देतील. अशा पद्धतीने भाग्योदय शुभ संकेत तुम्हाला वारंवार मिळतील. आध्यात्मिक प्रगती उत्तम घडेल. ज्येष्ठ नागरिकांना सांगू इच्छिते, आरोग्याच्या तक्रारी किरकोळ प्रमाणात असतील, परंतु अध्यात्मामध्ये तुम्ही रममान व्हाल, कारण गुरुदेवांची नवम दृष्टी ही राशीपत्रिकेतील 11व्या घरावर येते.
त्यामुळे गुरु महाराज सप्तम दृष्टीने नवमाला पाहणं आणि नवम दृष्टीने भाग्याला लाभाला पाहणं हे तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरेल आणि त्या माध्यमातून तुमची आध्यात्मिक प्रगती घडून येईल. याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने जानेवारी हा महिना तुम्हाला विशिष्ट काम करण्यासाठी कार्यक्षम करणार आहे. म्हणजेच तुम्हाला एखादं काम हाती घ्यायचंय, बिझनेस सुरू करायचा आहे, फक्त विचार होते, कृती होत नव्हती, या सगळ्याचं नियोजन या महिन्यात लागू शकतं. प्रयत्नांची जोड वाढवायची आहे. व्यवसायासाठी विशेष सांगू इच्छिते, ज्यांचा जमीन, कन्स्ट्रक्शन किंवा कुठल्याही प्रकारचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे, मार्केटिंग संदर्भातलं काम आहे, डीलरशिप तुम्ही करता, या सगळ्या गोष्टींसाठी, त्याचबरोबर सुवर्णकार तुम्ही आहात, सोने चांदीचे व्यापार तुमचे आहेत, तुमच्यासाठी सुद्धा शुक्रदेव दशमात आहेत, रविदेव, मंगळदेव यांची सुद्धा युती या ठिकाणी असणार आहे, बुधदेव सुद्धा या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे बुद्धी कुशाग्रतेने, बुद्धी चातुर्याच्या जोरावर तुमचा व्यापार तुम्ही मोठा करू शकणार आहात. मीडिया क्षेत्राचा आधार तुम्ही घेऊ शकता, व्यापार वाढवण्यासाठी काही ऍड करू शकता, त्या माध्यमातून नवीन व्यवसाय सुरू करू शकता. एखादं बुटीक सुरू करायचं आहे, महिला वर्गांना सांगू इच्छिते, किंवा एखादं पार्लर सुरू करायचं आहे, एखादा नवीन उद्योग व्यवसाय किंवा तुम्हाला कमिशन एजंटचे व्यापार सुरू करायचे असतील किंवा तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, तर यासाठी सुद्धा विशिष्ट कालावधी, महत्वपूर्ण कालावधी हाच तो महिना आहे. या महिन्यात सुरू केलेलं काम गतीने आणि मोठ्या प्रमाणात तुमच्याकडनं होऊ शकतं. म्हणून विशिष्ट कार्य फक्त म्हणून ठेवू नका, ते कार्य करण्यासाठी सुरुवात करा. राशीपत्रिकेतील लाभावरून आपण लाभस्थिती पाहतो, या ठिकाणी राहू देव आहेत, त्यामुळे खर्च खूप मोठ्या प्रमाणात होतोय. घरामध्ये कुटुंबासाठी किंवा मोठ्या इन्व्हेस्टमेंटसाठी तुमचा पैसा खर्च होत चाललेला आहे, तो कमी करायचा आहे, त्यावरती नियंत्रण आणायचं. तर आता आपण उपासना पाहूयात. ज्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचंय किंवा नोकरीनिमित्त जायचंय, त्यांच्यासाठी ग्रहमान शनी महाराजांच्या कृपेने उत्कृष्ट आहे. शनिदेव ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी भरभराट करत असतात, त्या ठिकाणचं स्वप्न पूर्ण करून देत असतात. अर्थात जरी तुम्हाला 7.5 असली तरी सुद्धा शनी महाराज तुम्हाला MNC कंपनीमध्ये जॉब ऑफर होणं किंवा तुम्हाला जॉब लागणं यासाठी चांगलं फळ देऊ शकतात. तसेच परदेशामध्ये शिक्षणासाठी तुम्हाला उच्च अधिकार प्राप्त करून देण्यासाठी श्रेष्ठ कालावधी दर्शवतात. जो वर्ग परदेशात राहतोय आणि त्यांना PR काम करून घ्यायचंय किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जॉबमध्ये चांगली स्थिरता प्राप्त करून घ्यायची आहे, तुमच्यासाठी श्रेष्ठ कालावधी आहे. तुमच्या कामाची गुणवत्ता, दर्जा वाढवायचा आहे, हा एक सल्ला असेल. त्या माध्यमातून तुम्ही यशाकडे नक्कीच जाऊ शकाल, यशाकडे वाटचाल करू शकाल. उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड या महिन्यात द्यायची आहे. सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे 7.5 आहे, तर तुम्हाला उपासना करणं आवश्यक आहे. तुमच्या जीवनामध्ये संघर्ष होतो, पैसा येतो, खर्च होतो, या गोष्टी घडतातच, त्यालाच म्हणतात 7.5. मग बाहेर पडण्यासाठी मारुती स्तोत्राचं पठण करणं, त्याचबरोबर तुमच्या राशीचे स्वामी मंगळदेव होतात, म्हणून गणपतीची नित्यनेमाने सेवा करणं हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचम स्थानावरून आपण प्रणय पाहतो आणि संततीचे योग पाहतो, या ठिकाणी केतुदेव आहेत, म्हणून रामरक्षाचं पठण करणं तुमच्यासाठी लाभदायक आणि श्रेष्ठ ठरेल. या 3 उपासना तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या उपासना संपूर्ण महिनाभर करा. महत्वपूर्ण कार्य हाती घ्या, नियोजन करा, निश्चिंत राहा आणि स्वामींच्या सेवेत राहा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येत आहेत, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, त्यासाठी खाली मी माझा WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि त्या माध्यमातून अपॉइंटमेंट बुक करायची आहे. कृपया कोणी फोन करू नका, कामानिमित्त हा फोन व्यस्त असतो, त्यामुळे तुम्हाला नाराजी होते की मला हा फोन लागला नाही, म्हणून व्हॉट्सअपचं माध्यम निवडा. लवकरच तुमच्या व्हॉट्सअपच्या मेसेजला रिप्लाय दिला जाईल. भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.